तुम्ही दुसऱ्यांची घरं फोडली असा आरोप तुमच्यावर होतो। दोन्ही पक्ष पुत्रमोहामुळे आणि पुत्रीमोहामुळेच फुटले आहेत। सिंपती त्यांच्याकडे आहे। असं सिंपती मिळण्यासारखं नेमकं केलं काय? भाजपला ओबीसी वोट बँक महत्त्वाची वाटते का? भाजपला सगळेच वोट महत्त्वाचे वाटतात। ओबीसी हा भाजपचा DNA आहे। काँग्रेसने एक कॅम्पेन चालवली, आमच्या महागाईचा हिशोब तुम्ही का देत? UPAचं सरकार होतं आणि महागाई सातत्याने डबल डिजिटमध्ये होती आणि NDAचं सरकार आता आहे, महागाई एकदाही डबल डिजिटपर्यंत गेलेली नाही। ही नाशिकची जागा भुजबळांना आपण देतोय की नाही? तिन्ही पक्ष अमित भाईंसोबत बसलो होतो त्यावेळी हा विषय निघाला होता। मुंबईमधली एखाद दोन जागेवर राज ठाकरे त्यांचे उमेदवार उभे करतील। सीट त्यांना जी हवी होती ती शिवसेनेकडे होती। शिवसेनेचा साहजिक आग्रह होता की आमच्या चिन्हावर लढलं पाहिजे आणि मग त्या सगळ्या चर्चेमध्ये ते असं म्हणाले की नाही, माझं स्वतःचं चिन्ह आहे, काय हरकत नाही, मला समजा जर तुम्ही माझ्या चिन्हावर देऊ शकत नसाल तर मी मोदींना पाठिंबा देईन। वंचित बहुजन आघाडीमुळे तुम्हाला फायदा होतो, भाजपला फायदा होतो आणि आता महायुतीला फायदा होतो। चर्चा तुमची निष्फळ ठरली तर आमच्या डोक्यावर का आरोप लावता? तुम्हाला संधी होती ना, तुम्ही त्यांना द्यायच्या असत्या त्यांनी मागितलेल्या जागा। तुम्ही व्यक्तिगत टार्गेट झालात। ज्यांना लोक प्रमुख मानतात श्रेय पण त्यांना मिळतं आणि टार्गेटही तेच होतात। नमस्कार, मी आशुतोष पाटील। महाराष्ट्रात आणि देशात निवडणुकांचं वातावरण आहे, पण ह्या निवडणुका आहेत की महाभारत आहे असं वाटतंय आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले। याचं कारण महाराष्ट्रातली लढत अटीतटीची आहे, वेगळ्या स्वरूपाची आहे आणि महाराष्ट्राच्या लढतीवर, महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलण्यासाठी महाराष्ट्रातलं एक लोकप्रिय आणि एक कणखर व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते अशी ज्यांची ओळख आहे असे देवेंद्र फडणवीस सर, स्वागत। धन्यवाद, आभारी आहे। तुम्ही महाराष्ट्रातले मोठे नेते आहात म्हणूनच तुम्हाला लोकप्रिय तुम्ही आहात आणि सगळीकडे सगळ्या उमेदवारांना, नेत्यांना तुमच्याच सभा हव्यात। असं आहे की माझ्या पक्षाने मला मोठं केलं म्हणून मी नेता आहे। शेवटी पक्ष जेव्हा संधी देतो आणि जनता जेव्हा स्वीकारते तेव्हा आपल्याला नेता होता येतं। आता हे खरंच आहे की 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो त्यामुळे जनतेने स्वीकारलेलं आहे, त्यामुळे साहजिक पक्षाच्या लोकांना असं वाटतं की माझी सभा झाली पाहिजे। पण असं नाही की केवळ माझीच सभा लोकांना हवी आहे, आमच्या पक्षातल्या इतर नेत्यांची सभा हव्यात। निवडणुका म्हटलं की मुद्दा महत्त्वाचा असतो। या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? या निवडणुकीचा एकच मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे देशाचं प्रधानमंत्री कोण झालं पाहिजे। बघा, 2 आघाड्या आहेत, एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वात आमचं NDA आणि महायुती आहे, दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात त्यांचं एक 26 पक्षांचं जे काही गठबंधन तयार झालं आहे ते इंडिया आघाडी आहे। त्यामुळे या निवडणुकीचा विषय एवढाच आहे की देश कोणाच्या हातात दिला पाहिजे, देशाचं प्रधानमंत्री कोण झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की लोकांनी ते निश्चित केलं आहे की मोदीजींच्या हाती देश द्यायचा आहे। त्यामुळे जो मोदीजींसोबत उभा राहील जनता त्याच्या बाजूने उभी राहील। म्हणूनच तुमच्या प्रचारात नेहमी वारंवार उल्लेख येतो की तुमचं मत तुम्ही कोणाला देताय, नरेंद्र मोदींना देताय की विरोधी पक्षांना देताय, आणि तो जो चेहरा तुम्ही एक केलाय तो नरेंद्र मोदी चेहरा केलाय। पण नरेंद्र मोदी हाच केवळ चेहरा ठेवून निवडणुका जिंकता येते? नाही, प्रश्न हाच चेहरा ठेवण्याचा विषयच नाही, चेहराच तो आहे आणि ही देशाची निवडणूक आहे ना। देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता आपण वोट करतो। जरी आपण आपल्या सदस्याला वोट करत असलो तरी अल्टिमेटली त्या सदस्याकडनं अपेक्षा काय आहे तर त्याने देशाचे प्रधानमंत्री निवडायचे आहेत। त्यामुळे तोच चेहरा आहे, तोच चालणार आहे आणि लोकांना तोच हवा आहे। पण मग त्यामुळे असा मेसेज किंवा विरोधकांकडून प्रचार होतो ना की फक्त मोदींच्या नावावर मत मागतात, त्यात उमेदवाराचं, तिकडच्या कार्यकर्त्यांचं, त्याचं काम महत्त्वाचं नाही का? हा देखील मुद्दा येतो। असं नाही आहे, जर आमचा मेंबर ऑफ पार्लमेंट त्या ठिकाणी असेल त्यांनी केलेलं काम देखील आम्ही सांगतो, ते लोकांपर्यंत पोचवतोच। पण आता आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे की जो लोकांना हवा आहे तर तो आम्ही का दाखवू नये? आता त्यांच्याकडे राहुलजी आहेत त्यामुळे त्यांना कदाचित दाखवताना अडचण होत असेल, आमच्याकडे अशी अडचण नाही आहे, आमचा नेता लोकांना हवा आहे। तुमच्याकडे मोदी आहेत, तुम्ही देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, मग असं असताना
मी थेट प्रश्नावर येतो. महाराष्ट्रामध्ये 32 जागांच्या खाली घेणार नाही भाजप असं म्हणत होता. 32 जागा मिळतात भाजपला एकूण सीट शेअरिंगमध्ये? पहिले मी तुम्हाला विचारतो, 32 जागांखाली घेणार नाही असं कोणाचं स्टेटमेंट आहे? असं वेगवेगळ्या नेत्यांचं प्रसार माध्यमातून आलं. एक स्टेटमेंट दाखवा, एक. बरं, म्हणजे माझं दाखवा, बावनकुळेंचं दाखवा, किंवा आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, सुधीर भाऊ असतील, चंद्रकांत दादा असतील, किंवा रावसाहेब पाटील दानवे असतील, कोणाचा एक स्टेटमेंट दाखवा. आम्ही कधी दावाच केला नाही की आम्हाला 32 सीटा हव्या. आम्हाला आधीपेक्षा जास्त जागा हव्या आहेत हे मी प्रत्येक वेळी सांगितलं आणि ते आम्हाला मिळत आहेत. किती हव्यात? मग 2-3 दिवसात कळेलच तुम्हाला. एवढं जर मजबूत पक्ष आहे तर मग अगदी काही काही जागा अजूनही अशा आहेत की त्या जागांवर नावं अजूनही जाहीर होत नाहीत. मग अडले कुठे? ज्या जागा आमच्या सुटल्या आहेत त्या सगळ्या जागांवर उमेदवार आम्ही दिलेले आहेत. जिथे अजून चर्चा चाललेली आहे तर इलेक्शन हे खूप लांबलं ना. 5 फेजचं इलेक्शन आहे, त्यामुळे 5व्या फेजची घाई आम्हाला नाही आहे. म्हणून काय अडलं आहे ते एक दिवस बसून आम्ही संपवून टाकू आणि सगळ्या जागा घोषित करून टाकू. तुमचं सागर बंगला हे सगळ्या राजकीय घडामोडींचं एक केंद्र पाहिलेलं आम्ही पाहिलं आणि वेगवेगळ्या वाटाघाटी तुम्ही यशस्वी देखील करताय. का अशा वाटाघाटी करायला लागतात? तुमच्यामधलेच नाराज अगदी सागर बंगल्यापर्यंत येत आहेत आणि मग त्याच्यानंतर रात्री मध्यरात्री मीटिंग होत आहेत आणि तुम्ही त्यांना समजावताय. हे चित्र का दिसतं? निवडणुकीत या सगळ्या गोष्टी होतच असतात. काय आहे की ॲस्पिरेशन्स, अपेक्षा हा एक फार महत्त्वाचा घटक असतो आणि राजकारणामध्ये आज अपेक्षा शिगेला पोचतात. एक काळ असा होता की लोक थांबायला तयार असायचे. अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली जी पिढी आहे ही थांबायला तयार नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या अपेक्षा तर पूर्ण करता येत नाही. इतक्या लोकांची अपेक्षा आणि जागा एक, त्यामुळे इतरांना समजावून सांगावं लागतं. 90% वेळी लोक ऐकतात, 10% वेळी लोक ऐकतही नाहीत. पण नेता म्हणून हे तुमचं कामच असतं की सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा याला देणं काय गरजेचं आहे आणि तुला देताना काय अडचणी आहेत. किमान तेवढं कम्युनिकेशन झालं पाहिजे, ते आम्ही करतो. पण महायुती तुम्ही जेव्हा केली तेव्हा हे गृहीत होतं ना की तुम्ही 3 प्रमुख पक्ष आणि इतरही मित्र पक्ष आहेत. मग अशा वेळेस ही अडचण होणार होतीच ना, हे तर गृहीत होतच ना. मग आहे ना, अडचण होणार हे त्याही वेळेस माहिती होतं, ते आजही माहिती आहे. एकच पक्ष लढतो तेव्हाही अडचण असते ना. असं थोडी आहे काही एक सिंगल पक्ष लढतो तर त्या पक्षातले ॲस्पिरेशन्स असतात. प्रत्येक जागेवर त्या पक्षातले इच्छुक असतात. त्यामुळे हा राजकारणाचा भाग आहे. याला काही फार वेगळेपणाने पाहण्याची आवश्यकता नाही. पहिल्यांदा होतं असं पाहण्याची आवश्यकता नाही. हे सगळं राजकारणात घडत असतं. पण असं की जे त्यांचं मूळ घर सोडून तुमच्याकडे आले, म्हणजे तुमच्यामुळे आले आणि तुमच्याकडे आले, तर त्यांना त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांचा मान ठेवायला पाहिजे. बरं, त्यांच्याही कमिटमेंट असतात. थेट प्रश्न की एकनाथ शिंदेबरोबर त्यांचे जर शिलेदार सगळे त्यांच्या विश्वासाने आले तर त्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाला तिकीट मिळावं. मग हा बॅलन्स कसा साधणार? ते त्यांना ठरवायचं आहे. त्यांच्या पक्षाचे तिकीटं आम्ही ठरवत नाही. हां, पण तुम्ही सीट देत नाही, नाही. ऐका, त्यांचे जेवढे सिटिंग लोक आले सगळ्या सिटिंग सीट्स त्यांना मिळालेल्या आहेत सगळ्या. त्याच्यामुळे असं कुठेही त्यांच्या सिटिंग सीट आम्ही घेतल्यात, उलट त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळत आहेत. त्यामुळे कुठेही त्या संदर्भात काही ठिकाणी आमचा आग्रह होता एखाद दुसरी सीट, म्हणजे सिटिंग नाही पण जी त्यांना मिळाली सिटिंग नसलेली आम्हाला मिळावी. पण ठीक आहे, असे आग्रह असतात, ते कमी जास्त होतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या पक्षाचे निर्णय हे ते स्वतः करतात, आम्ही करत नाही. त्यांचे उमेदवार ते ठरवतात 100% पण त्यांना ज्या जागांची संख्या जी देत आहे ती तुम्ही ठरवताय. ती आम्ही कशी ठरवली? ती संख्या देखील तिघांनी मिळून ठरवली. आता खरं तर आपण एक विचार करा की भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं यश हे सगळ्यात जास्त राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं असेल. पण आम्हाला हे समजतं की आपल्यासोबत जर मित्र आले आहेत तर त्यांना योग्य वाटा द्यावा लागेल, योग्य जागा द्याव्या लागतील, योग्य सन्मान ठेवावा लागेल, तो आम्ही ठेवतो. पण विरोधक सातत्याने हा आरोप करतात की जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जी जोडी महाराष्ट्राने तुमच्या दोघांचं प्रेमही पाहिलं, तुमच्या दोघांचा एकमेकांचा विश्वासही पाहिलेला आहे. पण अशा वेळेस थोडंसं डॉमिनेटिंग नेचर पाहायला मिळतंय, तुम्हाला डिक्टेट केलं जातंय आणि तुम्हाला कुठे माघार घ्यावी लागते. अशा प्रकारचा प्रचार चालू आहे की एकनाथ शिंदे आपल्याला डॉमिनेट करतात आणि त्यांना हवे त्या जागा पदरात पाडून घेत आहेत.
मला असं बिलकुल वाटत नाही. सगळं समन्वयाने चाललेलं आहे. आमच्याकडे असं झालं का बघा, आता ही जी इंडी आघाडी आहे, महाविकास आघाडी, उद्धवजींनी सांगलीची सीट घोषित करून टाकली, पवार साहेबांनी भिवंडीची सीट घोषित करून टाकली. असं नाही केलं आम्ही, चर्चेतनं मार्ग काढतोय आम्ही. आता तिथे कोण डॉमिनेट कोणाला करताय? त्यामुळे तिथे तर काँग्रेस पक्षाची अवस्था म्हणजे काय म्हणत, कुठला शब्द आहे तर मला शब्द आठवत नाही, पण लाजिरवाण्यासारखी अशी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी पहिले आरशामध्ये आपला चेहरा पाहिला पाहिजे, मग आम्हाला सल्ला दिला पाहिजे. दुसरा पक्ष एका पक्षाची वेगळ्या पक्षाची सीट डिक्लेअर करतो, मग तसं तुम्ही देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उमेदवार म्हणून तुम्हीच जाहीर करून टाकले आधी. बिलकुल असं मी केलं नाही. ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही कल्याणची जागा घेणार का, मुख्यमंत्र्यांच्या मुलाची जागा घेणार का, आणि त्याचवेळी अनेक मीडियावाल्यांनी हे चालवलं की भाजपने श्रीकांत शिंदेंना विरोध केला. त्यावेळेस मी भाजपची भूमिका स्पष्ट केली की कल्याणची जागा शिवसेनेकडे राहील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंना आमचा कुठलाही विरोध नाही, आमचेही उमेदवार तेच असते. हे संपूर्ण आता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अक्षरशः महाभारतच सुरू आहे. शरद पवार आरोप करतायत, उद्धव ठाकरे आरोप करतायत, काँग्रेसचे आरोप तुमच्यावर होत आहेत. काँग्रेसने एक कॅम्पेन चालवली की आमच्या महागाईचा हिशोब तुम्ही का देत नाही. महागाई हा मुद्दा काँग्रेस वारंवार उचलते, खूप वर्षांपासून घेते. या महागाईच्या मुद्द्यावर आपलं काय म्हणणं आहे? कसं आहे की एखादा व्यक्ती एखादी मागणी करतो किंवा एखादा व्यक्ती एखादा विषय उचलतो तर लोक त्यांची क्रेडिबिलिटी पाहतात. त्यांची क्रेडिबिलिटी काय, त्यांचा पास्ट रेकॉर्ड काय आहे. एखाद्याने कर्तृत्व दाखवलं असेल आणि त्याने जर दुसऱ्याला प्रश्न विचारला की हे का झालं, तर त्याला प्रश्न विचारायचा अधिकार असतो. मी आपल्या फक्त लक्षात आणून देतो की 2009 ते 2014 UPAचं सरकार होतं आणि महागाई सातत्याने डबल डिजिटमध्ये होती. आणि NDAचं सरकार आता आहे, महागाई एकदाही डबल डिजिटपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे महागाईच्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार हा त्यांना त्या ठिकाणी नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय, कोविडनंतर जगातले सगळे विकसित देश महागाईचा सामना करत आहेत आणि सगळ्या मोठ्या देशांमध्ये डबल डिजिटमध्ये इन्फ्लेशन आहे, डबल डिजिटमध्ये महागाई आहे. कोविडनंतरही प्रधानमंत्री महोदयांच्या नीतीमुळे भारत एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये महागाई डबल डिजिटपर्यंत पोहोचू शकलेली नाही. हे कसं शक्य झालं? मला असं वाटतं की मोदीजींनी जी काही एक फिस्कल पॉलिसी आणली, जो फिस्कल स्टिम्युलस दिला आणि योग्य वेळी योग्य लोकांना मदत, म्हणजे आज आपण जर विचार केला तर देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करतात. आणि त्याचवेळी देशामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या ज्या MSME आहेत, या MSMEला योग्य वेळी क्रेडिट दिल्यामुळे त्या MSME जिवंत राहिल्या. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे मिळाले. कोविडनंतर सर्वात जास्त जगात MSME बंद पडल्या, त्यांच्यावर इफेक्ट झाला. भारतात तो झाला नाही. आणि त्यामुळे आपण आपली सगळी पत राखू शकलो आणि आपली महागाई देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकलो. पुन्हा एकदा आरोपांकडे मी येतो की सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. त्यातला भारतीय जनता पक्ष म्हणजे हा भ्रष्टाचारी जनता पक्ष आहे असा आरोप, हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये आणतात, भाजप ही वॉशिंग मशीन झाले, हे आरोप सातत्याने होत आहेत. पहिला माझं मत असं आहे की ज्यांची हयात भ्रष्टाचारामध्ये गेली ते लोक हे आरोप लावतात, हे किती हास्यास्पद आहे. ज्यांच्यावर खटले चाललेले आहेत, ज्यांना ऑलरेडी जेल झालेली आहे, जे बेलवर आहेत, असे लोक अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी लावत आहेत. असं आहे, हे खरंच आहे की काही लोकांवर केसेस असलेले आमच्या पक्षात आले. किती संख्या असेल? 1-2-3% असेल ती संख्या, त्याच्यावर नाही आहे.
काही गोष्टी पॉलिटिकल रिॲलिटीच्या असतात, त्यामुळे असे लोक आले आहेत. पण मला असं तुम्ही दाखवू शकत नाही की कोणी आमच्या पक्षात आलं म्हणून त्याचे केसेस बंद करून टाकल्या, त्याचे खटले संपले. जे काही न्यायालयीन प्रोसेसने कोणाचं संपलं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण सरकारने कोणाला पाठीशी घातलं असं बिलकुल केलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आज अशा प्रकारचे आरोप लावणारे जे लोक आहेत, या लोकांनी त्यांच्या 10 वर्षाच्या राज्यकारभारात 12 लाख कोटी रुपयाचे घोटाळे केले आहेत. 12 लाख कोटी. हे 12 लाख कोटी देशाच्या विकासात आले असते तर देश बदलून गेला असता. सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय यांचं सरकार आहे आणि यांचा दबाव आणतात. पण तुम्हालाही माहिती आहे की खरं म्हणजे ईडीच्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट बऱ्याच तसा कमी आहे, पण तरीसुद्धा ईडीच्या केसेस गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी पाहतोय की ईडीच्या केसेस वाढल्यात. ईडीच्या केसेस का वाढल्या याचं कारण असं आहे की आपण एका ट्रान्सपरंट इकॉनॉमिक सिस्टीमकडे गेलो आणि GST वगैरे सारखे आपण कर प्रणाली आणल्यानंतर किंवा इन्कम टॅक्समध्ये आपण बदल केल्यानंतर देशामध्ये एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की ज्या ठिकाणी सगळे व्यवहार हे डिजिटली होतात, त्यामुळे ते ट्रॅक होऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळेस मनी लॉन्ड्रिंग होतं, पूर्वी कॅशचे व्यवहार होते, मनी लॉन्ड्रिंग लोकांच्या लक्षात यायचं नाही. आता कॅशचे व्यवहार हे तुलनेनं अगदी मिनिमम झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या ज्या डिजिटल सिस्टीम आहेत, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत, या इमिजिएटली एखादा घोटाळा झाला किंवा एखाद्याने मनी लॉन्ड्रिंग केलं, टॅक्सची चोरी केली, भ्रष्टाचार केला, तर त्या संदर्भात माहिती देतात. आणि म्हणून ईडीचं महत्त्व वाढलं आहे. कारण मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात ईडीचा विशेष कायदा, बरं हा काही भाजप सरकारने तयार केलेला कायदा नाही आहे, UPAचं सरकार असताना चिदंबरम साहेबांनी तयार केलेला कायदा आहे. हो. आणि काळ्या पैशाशी डील करण्याकरता हा कायदा आम्ही करतो आहे अशी घोषणा चिदंबरम साहेबांनीच केली होती. त्यामुळे आज जर काळ्या पैशावर कारवाई होत असेल तर त्यांना ओरडता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, परवा देशाचे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की ईडीने केलेल्या केसेसमध्ये फार तर 2 किंवा 3% पॉलिटिकली अलाइंड किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित लोक त्याच्यामध्ये आहेत. 97% लोक असे आहेत की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही आहे. तुम्ही म्हणताय की आमचं सगळं ऑलवेल आहे. आता सातत्याने हेडलाईन्समधल्या ज्या बातम्या आहेत त्यातल्या मी तुम्हाला काही सांगतो. भुजबळांना नाशिकची जागा मिळणार की नाही याच्यावरती चर्चा सातत्याने बातम्या चालू असतात. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगू शकता की नाशिकची जागा भुजबळांना आपण देतोय की नाही देतो? प्रश्न भुजबळांना देतोय की नाही हा नाहीच आहे. प्रश्न आहे की ती जागा शिवसेना लढेल की राष्ट्रवादी लढेल. राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी ठरवेल भुजबळ साहेबांना द्यायची की अन्य कोणाला द्यायची, ते भुजबळ साहेबांना देऊ शकतात. शिवसेनेला गेली तर शिवसेना ठरवेल ती कोणाला द्यायची. त्यामुळे जागा भुजबळ साहेबांना मिळेल की नाही असा विषयच चाललेला नाही आहे. विषय हा चालला आहे की जागा राष्ट्रवादीने लढवायची की शिवसेनेने लढवायची. शिवसेनेचा आग्रह आहे की आमची सिटिंग जागा आहे, सगळ्या आमच्या सिटिंग जागा आम्हाला मिळाल्यात, मग हीच एक जागा आमची सिटिंगची तुम्ही का घेता. राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आमचे तिथे आमदार आहेत आणि आम्हाला ओव्हरऑल मागच्या वेळेस तुमचेच 41 लोक निवडून आल्यामुळे आम्हाला ओव्हरऑल सीट्स ज्या आहेत त्या कमी मिळत आहेत. त्यामुळे आम्हाला एक ही जागा ॲटलिस्ट उत्तर महाराष्ट्रातली, आमचं पक्ष मजबूत आहे उत्तर महाराष्ट्रात, आम्हाला ही जागा द्यावी. दोघांचंही म्हणणं आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. त्यातनं एक मधला मार्ग आम्ही काढू. त्यामुळे ती जर जागा राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी ठरवेल कदाचित भुजबळ साहेबांना देतील. ती जागा शिवसेनेकडे आलेली तर शिवसेना त्यांच्या नेत्याला देईल. पण हेमंत गोडसेने तर अगदी होळीच्या दिवशी पण आणि 2दा-3दा मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला होता की कार्यकर्ते घेऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं. असं आहे की कार्यकर्त्यांना वाटू शकतं ना, आमच्याही कार्यकर्त्यांना वाटतं. कारण आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागी 3 आमदार आमचे आहेत, 6 पैकी महानगरपालिका आमची होती. त्याच्यामुळे आमचेही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला आग्रह केला की ही जागा आपली आहे, आपण घेतली पाहिजे, ही आपली ताकद या ठिकाणी जास्त आहे. त्यांना समजून सांगितलं की शेवटी आपण अलायन्समध्ये असतो
तर काही ठिकाणी आपली मदत त्यांना होते, काही ठिकाणी त्यांची मदत आपल्याला होते. त्यामुळे आपल्याला मागणी करणं तुमचं योग्य आहे, पण शेवटी जो निर्णय होईल त्या निर्णयानुरूप गेलं पाहिजे. छगन भुजबळांचं नाव फार पूर्वी चर्चेत नव्हतं. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या बंगल्यावर वर्दळ वाढली आणि असा मेसेज आला आणि छगन भुजबळांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं की डायरेक्ट अमित भाई शहांकडूनच सांगितलेलं आहे की आता छगन भुजबळ तुम्ही लढा. नाही, मला असं वाटतं की असं अधिकृतपणे भुजबळ साहेब बोललेलं मला कुठेही ऐकिवात नाही. कार्यकर्ते काय बोलतात या संदर्भात रेकॉर्ड चर्चा होती. नाही, या संदर्भात मी काही बोलण्याचं कारण नाही. ही गोष्ट निश्चित आहे की ज्यावेळेस आम्ही तिन्ही पक्ष अमित भाईंसोबत बसलो होतो त्यावेळी हा विषय निघाला होता आणि त्यावेळेस राष्ट्रवादीने हा विषय मांडला होता की आम्हाला ही सीट द्या आणि भुजबळ साहेबांसारखे मोठे नेते हे आमच्याकडे आहेत जे नाशिकच्या सीटवर जिंकू शकतात, त्यामुळे आम्हाला नाशिकची सीट हवी आहे, अशा प्रकारचा विषय त्यांनी मांडला होता. त्याचवेळी एकनाथराव शिंदे साहेबांनी विषय मांडला होता की माझी सिटिंग सीट आहे, त्यामुळे ही सीट काय तुम्ही घेऊ नका. आणि मग त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. आता दोघं आपापसात बसून चर्चा करतायत. भुजबळच का म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये भुजबळांनी सरळ सरळ एक संघर्ष केला, एक टोकाची भूमिका घेतली. ओबीसींचा नेता म्हणून भुजबळ हे प्रामुख्याने महाराष्ट्राकडे आता आपण त्यांना पाहतो. मग एक ओबीसी चेहरा भाजपला हवा म्हणून त्यांचं नाव पुढे येतंय की ओबीसी वोट बँक भाजपला देखील महत्वाची वाटते त्यासाठी हे पुढे नाव येते. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भुजबळ साहेबांना सीट द्यायची की नाही भाजपचा संबंध नाही. बरं, राष्ट्रवादीने जे ठरवायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सीट दिली, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत उभी राहील. शिवसेनेला सीट गेली, शिवसेनेने उमेदवार दिला, त्याच्याही मागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी राहील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला काय हवं आहे हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पक्षाला खासदार हवा आहे, तो महायुतीचा हवा आहे. हां, आमच्या कार्यकर्त्यांना आमचा हवा आहे, पण जी काही पॉलिटिकल रियालिटी आहे ती अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर आहे. आमच्या लोकांनी तयारी खूप केली. आमचे काही तिथले प्रमुख आहेत ते गेले वर्ष दीड वर्ष तयारी करत आहेत. त्यामुळे असं नाही की आमचाही नंबर नाही आहे तिथे. म्हणजे आम्ही पण मागू शकतो, 3 आमदार आहेत, पण आता जो काही निर्णय होईल आमचा झाला तर आमच्या पक्षात नसेल, शिवसेनेचा झाला त्यांच्या पक्षात नसेल, राष्ट्रवादीचा झाला तर त्यांच्या पक्षात नसेल. तुम्ही अजूनही स्पष्ट नाव तुम्हाला या मुलाखतीत देखील तुम्ही अजून जाहीर करत नाही आहात. मी तुम्हाला किती प्रश्न विचारला तरी असं आहे, मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. तुम्हाला पहिल्यांदा एक सांगतो की माध्यमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये नावं जाहीर करणं ही आमची पद्धत नाही. बरं, माझा मगाचाच प्रश्न मी पुन्हा वेगळ्या पद्धतीने घेतो की भाजपला ओबीसी वोट बँक महत्वाची वाटते का? भाजपला सगळेच वोट महत्त्वाचे वाटतात आणि ओबीसीच्या संदर्भात मी नेहमी सांगतो की ओबीसी हा भाजपचा DNA आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा पहिलेपासून भाजपच्या पाठीशी आहे, तो आमच्याकरता महत्त्वाचाच आहे. पण याचा अर्थ गैर ओबीसी आमच्याकरता महत्त्वाचे नाहीत का? आज आपण बघितलं असेल तर मराठा समाजाचं प्रचंड समर्थन हे भारतीय जनता पक्षाला मिळतं, प्रचंड. म्हणजे आज आम्हाला आपण जर बघितलं तर आमचे इतक्या मोठ्या प्रमाणात अर्धे उमेदवार तर आमचे मराठा समाजाचे आहेत. मागच्या वर्षी आमचे खासदार आपण बघितले तर मराठा समाजाचे आहेत. आज एवढी मतं आम्हाला जी काही मिळतात ती समजा एखाद्या समाजाने मत दिलं नसतं तर मिळाली असती का? मराठा समाज आम्हाला मतदान करतो म्हणून आम्हाला ती मिळतात. आम्हाला मराठा समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला ओबीसी समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला धनगर समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला आदिवासी समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला अनुसूचित जातीचा समाजही महत्त्वाचा आहे. आणि जरी आम्हाला तुलनेनं कमी वोट मिळत असले तरी अल्पसंख्याक समाजही महत्त्वाचाच आहे. म्हणजे सगळ्यांचं समर्थन हवं, अगदी बिनशर्त हवं, सगळ्यांचं समर्थन हवं, प्रश्नच नाही. पण तरीसुद्धा आता या मनोज जरांगेंच्या या सगळ्या संघर्षाचा मधला जो आपण पाहिला, महाराष्ट्राच्या सगळ्या हेडलाईन्स जरांगेच्या आरक्षणाच्या भोवती होत्या. असं नाही वाटत का की मराठवाड्यातला जो एक मराठ्यांना आरक्षण मिळाल्यामुळे एक कुणबी समाज, मराठा समाज या समाजामध्ये कुठे कुठे दरी निर्माण झाली आणि त्याचं रिफ्लेक्शन या निवडणुकांमध्ये विशेषतः मराठवाड्यातल्या 7 ते 8 मतदारसंघामध्ये पडू शकतं? नाही, ही गोष्ट काही अंशी खरी आहे की समाजामध्ये अस्वस्थता निश्चित तयार झाली आहे. म्हणजे हे जर मी मान्य केलं नाही तर कुठेतरी ही पळवाट काढल्यासारखं होईल. ही अस्वस्थता आहे आणि म्हणून ज्यावेळेस दोन्ही बाजूनी आंदोलन चालू होतं
त्यावेळेस मी दोन्ही बाजूंना हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की महाराष्ट्रामध्ये दोन समाज एकमेकाच्या पुढे उभे आहेत असं चित्र निर्माण होऊ देऊ नका. महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिक करता ते चांगलं नाही आहे. खरं आहे. काही अंशी आज आपल्याला ते दिसतंय, पण तरी देखील मी म्हणेन की अशी परिस्थिती नाही आहे की गावोगावी आता गट पडलेले आहेत, एकमेकाचे चेहरे पाहत नाही, एकमेकाला मतदान करणार आहे, अशी परिस्थिती नाही आहे. मराठा समाजाच्या उमेदवाराला ओबीसी मतदान करणार आहेत, ओबीसी समाजाच्या उमेदवाराला मराठा देखील मतदान करतील. पण मध्येच या संघर्षामध्ये रोख वळला तुमच्याकडे आणि तुम्ही व्यक्तिगत टार्गेट झालात. नाही, असं असतं की राज्यामध्ये ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या असतात, ज्यांना लोक प्रमुख मानतात, श्रेय पण त्यांना मिळतं आणि टार्गेटही तेच होतात. त्यामुळे मला काही नवल वाटत नाही की मी टार्गेट झालो आणि मला याची सवय आहे. नाही, पण तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 3 प्रमुख चेहरे, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, हे 3ही प्रमुख चेहरे आहेत, पण एकच चेहरा टार्गेट झाला. ज्यांनी केला त्यांना विचारा, मला विचारून काय फायदा आहे. ज्यांनी केला त्यांना विचारा की एकालाच टार्गेट का करण्यात येतं. पण मला खरं सांगतो, मला काही त्यांनी फार काही प्रॉब्लेम होतो असं नाही. काय आहे, आता जी माझी प्रतिमा आहे, चांगली असेल, कोणाला वाईट वाटत असेल, जी काही प्रतिमा आहे ती लोकांच्या मनात तयार झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर परिणाम होणार नाही. आणि विशेषतः ज्याला आपण ट्रायड अँड टेस्टेड म्हणतो, तशा प्रकारचं ट्रायड अँड टेस्टेड नेतृत्व लोकांनी माझं बघितलं आहे. माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन, कुठल्याही समाजामध्ये भेद न करता, समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण न करता मी राज्य करून दाखवलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना हे माहिती आहे. पॉलिटिकली जे चार्ज लोक असतात त्यांना त्यांचं राजकारण करायचं असतं, त्यांना त्यांच्या राजकारणाकरता कोणाला तरी टार्गेट करायचं असतं, त्यांना त्यांच्या राजकारणाकरता एक नरेटिव्ह तयार करायचं असतं. असा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. आता काय झालं आहे की विशेषतः काही राजकीय पक्षांची क्रेडिबिलिटी आणि काही राजकीय नेत्यांची क्रेडिबिलिटी ही अतिशय खाली गेली आहे. त्यामुळे त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, कोणाच्या तरी माध्यमातून करावं लागतं. आणि मग अनेक वेळा कोणाच्या माध्यमातून नाही करता आलं तर बहती गंगेमध्ये हात धुवायचा आणि आपणच आपले नरेटिव्ह तयार करत जायचं, असाही प्रयत्न करतात. मध्यंतरीच्या काळात मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जेव्हा मनोज जरांगेंचं आंदोलन चाललं होतं त्यावेळी राष्ट्रवादीच्या एका प्रमुख नेत्याने एक वॉर रूम काढली आणि त्या वॉर रूममधनं त्या वॉर रूमच्या लोकांना एवढंच काम दिलं होतं की फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करा. आणि दाखवताना ती राष्ट्रवादी काँग्रेसची नाही दिसायची, म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, त्याची नाही दिसायची. मराठा समाजाच्या नावाने, संघटनांच्या नावाने. आणि तुम्ही बघा ना, आंदोलन संपलं आणि ती कुठे आम्हाला जसं लक्षात आलं, एका दिवसात त्यांनी गाशा गुंडाळला, दुसऱ्या दिवशीपासून ट्रोलिंग बंद झालं. तर हे सगळं राजकारणामध्ये इनएव्हिटेबल आहे. फक्त त्यांना हे समजत नाही, हे जे असे वागतात की मी पण गृहमंत्री आहे आणि गृहमंत्रीपदापेक्षा देखील सगळ्या समाजांमध्ये माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे कुठे काही घडलं तर लोक मला सांगतातच. पण अशा प्रकारे आंदोलनाचं आणि महाराष्ट्राच्या समाजाचं आरोग्य बिघडवणाऱ्या मंत्र्याला तुम्ही नंतर कॉर्नर का नाही केलं? मंत्री म्हणजे मला समजलं नाही. ज्या मलाही नाव घ्यायचं नाही, तुम्हालाही नाव घ्यायचं नाहीये, तुम्हालाही माहिती आहे तुम्ही गृहमंत्री आहात म्हणताय, पण अशा प्रकारे ज्याचं नाव सातत्याने समोर आलं त्या जिल्ह्यातल्या, त्या मराठवाड्यातल्या सगळ्यांना त्याचं नाव माहिती आहे, मग त्याच्यावर पुढे तुमच्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स होते. नाही, असं आहे केवळ त्यांनी केलं असं नाही आहे, हे दुसरे होते, वॉर रूम उघडणारे महाभाग दुसरे होते. पण ते ठीक आहे, शेवटी मी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कर्म परत येतं. त्याच्यामुळे एखाद्या निवडणुकीपुरतं तुम्ही समाजाला त्या ठिकाणी दिग्भ्रमित करू शकाल, समाजात तेढ निर्माण करू शकाल, पण लॉंग टर्ममध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, समाज एकत्रित करणाऱ्यांनाच लोक लक्षात ठेवतात. त्यामुळे ठीक आहे, ते जे काही गोष्टी ते करतील त्याला समर्थ उत्तर शासन निश्चितपणे देईल. तुम्ही आत्ता विषय निघाला की तुमची एक वेगळी प्रतिमा आहे,
तुमच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो, राजकारणाने होणार आहे. तुम्ही दुसऱ्यांची घरं फोडली असा आरोप तुमच्यावर होतो आणि तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतो. ठाकरेंच्या घरातून, ठाकरेंची शिवसेनेच्या घरातून एकनाथ शिंदे बाहेर पडले, पवारांच्या घरातून अजितदादा बाहेर पडले, अशी इमेज जी सातत्याने नॅरेटिव्ह जे करण्याचा प्रयत्न होतो, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? पहिली गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण कोणी केलं? शिवसेना कोणी फोडली? 1992 साली पहिल्यांदा शिवसेना फुटली, ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. त्यांच्या हयातीत कोणी फोडली? आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि आम्हाला फोडली म्हणतात. आज मुंड्यांचं घर कोणी फोडलं? हो, एक नाही, मी 100 उदाहरणं या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे आपण केलं तर ते राजकारण, त्यांनी केलं की राजकीय मुत्सद्दीपणा. आणि एखादी गोष्ट घडली आणि त्या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला की त्या ठिकाणी राजकीय स्तर खाली गेलेला आहे, घरफोडी चाललेली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य हे दुटप्पीपणा आहे. बघा, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि ही जगजाहीर आहे की हे दोन्ही पक्ष पुत्रमोहामुळे आणि पुत्रीमोहामुळेच फुटले आहेत. हे जे अमितभाई शहा म्हणाले ते अत्यंत खरं आहे. का अजितदादांना बाहेर पडावं लागलं? का त्यांची कुचंबणा झाली तिथे? का त्यांना असं वाटलं की नाही आपण बाहेर पडलं पाहिजे? कारण सातत्याने अजितदादा त्या ठिकाणी सांगत होते की आपल्याला मेनस्ट्रीममध्ये गेलं पाहिजे, आपल्याला BJP सोबत गेलं पाहिजे, मोदीजी देशाचा विकास करतात मोदीजींसोबत गेलं पाहिजे. पण कुठेतरी लिडरशिप अजितदादांच्या हातात जाते आहे असा विषय आला आणि त्यामुळे त्यांची कुचंबणा झाली आणि त्यांना बाहेर पडावं लागलं. इकडे देखील असंच आहे ना. इकडे ज्या प्रकारे काँग्रेससोबत उद्धवजींनी आपला पक्ष नेला आणि त्यांच्या पक्षातही सगळ्यांना माहिती होतं मुख्यमंत्री कोण होणार आहे, महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार आहे, त्यांच्या पक्षात सगळ्यांना माहिती होतं. त्यांनी स्वतः अनेक वेळा स्टेजवर म्हटलं होतं, भाषणांमध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्यासमोर 50 वेळा म्हटलेलं आहे. पण खुर्ची करता त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यावेळी एकनाथराव शिंदेजींसारख्या एका शिवसैनिकाला असं वाटलं की काय चाललं आहे. आणि मग हे देखील लक्षात आलं की शेवटी त्यांना पक्षापेक्षा पुत्रमोह मोठा आहे, पक्षाची चिंता नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व काय हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला. आणि एवढंच नाही आहे तर पुत्रमोहामध्ये एकनाथराव शिंदेंना पूर्णपणे संपवण्याचा डाव देखील चालला होता. कधीतरी तुम्ही त्यांना एकट्यात विचारा, त्यांना संपवण्याचा डाव म्हणजे काय? म्हणजे काय तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. मला तर माहितीच आहे. पण त्यांना केसेसमध्ये फसवायचं हा प्रयत्न चालला होता. त्यांचं जे डिपार्टमेंट आहे, मंत्री ते होते आणि डिपार्टमेंट वेगळे लोक चालवायचे. कुठून चालायचं? अर्थाचं मातोश्रीहून चालायचं. म्हणजे मला हे सांगा की मी हे कधी पाहिलं नाही की पालकमंत्री मंत्र्याला न बोलवता, जो MMRDAचा प्रमुख आहे त्याला न बोलवता MMRDAची बैठक घेतात आणि सांगतात मी पालकमंत्री आहे म्हणून घेतली. MMRDA मध्ये व्हायची की आणखीन कुठे व्हायची? MMRDA मध्ये व्हायची. सगळ्या अधिकाऱ्यांना जावं लागायचं. पुत्रमोहच होता. त्यामुळे हे पक्ष पुत्रमोहामुळे फुटले, पुत्रीमोहामुळे फुटले, हा ठीक आहे. आम्ही देखील राजकीय पक्ष, असं पुत्रीमोहाचं उदाहरण नाहीये, पुत्रमोहाचं हे आहे. अरे बाबा, इतके उदाहरणं आहेत. आता काय तुम्ही त्यांना विचारा ना. त्यांनी तर भाषणात सांगितले ना त्यांना कुठे कुठे संधी होती आणि कसं कसं डावललं गेलं, त्यांनीच सांगितलं ना. आणि त्यांना कसं तोंड घाशी पाडण्यात आलं. असं आहे, मी यापूर्वी तुमच्याही चॅनलवर सांगितलं आहे की पवारसाहेब अनेक वेळा आमच्यासोबत येणार होते आणि आमची 19ची चर्चा तर पवारसाहेबांचीच झाली होती, इतर कोणाची झाली नव्हती. आणि मग कसं वेळेवर अजित पवारांना तोंड घाशी पाडण्यात आलं हे सगळ्यांनी बघितलं आहे. म्हणजे अपमानित व्हायचं अजित पवारांनी आणि नेतृत्व यांनी स्वीकारलं. अगदी ते अध्यक्षपद सोडण्याचा जो एपिसोड होता त्यावेळेस देखील असंच काही 100%. कारण त्यावेळी
आमच्याशी चर्चा केली होती आणि आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की बाबा पवारसाहेब अध्यक्षपद सोडणार आहेत आणि त्यानंतर सगळा पक्ष हा सुप्रियाताईंच्या नेतृत्वात महायुतीमध्ये येईल. नाही, सुप्रियाताई देशात आणि राज्यामध्ये अजितदादा अशी चर्चा होती. चर्चा होती. त्याच्यामुळे आम्ही देखील एक राजकीय पक्ष आहोत. ज्यावेळेस हे पक्ष फुटले त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की यांना मेनस्ट्रीममध्ये यायचं आहे, आम्ही त्यांना घेतलं आमच्यासोबत. काय वाईट केलं? तुम्ही विरोध नाही तर विरोधकच संपवता असा एक आरोप होतो. आता नुकतंच राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा तुम्हाला दिलेला आहे. चर्चा अशी आम्ही ऐकून होतो की विशेषतः मुंबईमधली एखाद दोन जागेवर राज ठाकरे त्यांचे उमेदवार उभे करतील. अगदी अमित ठाकरेंचं नाव देखील ऑफ द रेकॉर्ड कॉर्नर चर्चेमध्ये होतं. काय झालं नक्की आणि हा सगळा जो एपिसोड आहे याविषयी काय सांगा? मी प्रश्न विचारतो की राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा पहिल्यांदा दिला आहे का? 14ला मोदींना दिला होता. मोदीजींना एंडोर्स करणारे राज ठाकरे होते. 19ला त्यांनी बिनशर्त पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. त्यांना सीट दिली होती का महाविकास आघाडीने? ते एकतरी सीट लढले होते का? नव्हते लढले. त्याच्यामुळे असं काही राज ठाकरेंनी काहीतरी वेगळं केलं आहे असं मानण्याचं कारण आहे. हां, हे खरं आहे की आमची त्यांच्याशी चर्चा चालली होती, पण सीट त्यांना जी हवी होती ती शिवसेनेकडे होती. शिवसेनेचा साहजिक आग्रह होता की आमच्या चिन्हावर लढलं पाहिजे. याचं कारण शेवटी त्यांचं देखील अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे शिवसेनेला. आणि मग त्या सगळ्या चर्चेमध्ये ते असं म्हणाले की नाही, माझं स्वतःचं चिन्ह आहे, काय हरकत नाही, मला समजा जर तुम्ही माझ्या चिन्हावर देऊ शकत नसाल तर मी मोदींना पाठिंबा देईन. आपण विधानसभेच्या वेळी राष्ट्रीय स्तरावरच्या प्रसारमाध्यमांमध्ये ही चर्चा आली होती की अगदी जे धनुष्यबाण चिन्ह जे ठाकरेंचं आहे ते आता धनुष्यबाण ह्या ठाकरेंकडे येणार आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष, ह्याच्यात तथ्य आहे? नाही हो, हे काय तुम्हाला सांगतो, ते मुंबईमध्ये आहे ना, एक 4-5 पत्रकार बसलेले आहेत जे घरी बसून बातम्या तयार करतात. आणि मला वाईट याचं वाटतं की त्यांच्या बातम्या सगळे चालवतात. म्हणजे कोणी पलटून विचार देखील करत नाही की याच्यात तथ्य किती आहे. मग किती आपण पतंगबाजी करावी याचं काही ना काही थोडं तरी एक निर्बंध ठेवला पाहिजे. आणि मग त्याच्यावर असं असतं का, कोणी आपला पक्ष दुसऱ्याच्या हाती देईल का आणि ते तरी मागतील का? असं नसतं राजकारणात, असं थोडी होतं. नाही, त्या पतंगबाजी मागे लॉजिक असं आहे ना की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कुठे ना कुठे भांडण लावण्याचा प्रयत्न असतो किंवा त्यांच्यामध्ये भांडण आहे, मग आता शिंदेचं महत्त्व कमी करायचं, मग राज ठाकरेंचं महत्त्व वाढेल, अशा पद्धतीने मग चर्चा रंगतात आणि मग त्या युट्यूबवर चर्चा सुरू होतात. नाही, मला असं वाटतं म्हणजे माध्यमांची विशेषतः काही पत्रकारांची माफी मागून मी एवढंच म्हणू इच्छितो की त्यांनी हे मनातनं काढून टाकावं की ते कोणाचं महत्त्व वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. हां, ते बातम्यांच्या माध्यमातनं कदाचित कमी अधिक करू शकतात, पण शेवटी जनता आहे ना, कोणाचं महत्त्व द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे जनता ठरवते. आणि इतके वर्ष जनतेने ते ठरवलेलंच आहे. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, पण वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला कधी पाठिंबा दिला नाही. पण वारंवार त्यांचा आरोप हा होतो की वंचित बहुजन आघाडीमुळे तुम्हाला फायदा होतो, भाजपला फायदा होतो आणि आता महायुतीला फायदा होईल. असं आहे, वंचित बहुजन आघाडी सातत्याने आमच्यावर टीका करत महाविकास आघाडीशी चर्चा करत होती, तेव्हा ते अतिशय चांगले होते, ते उत्तम होते, त्यांच्यापेक्षा उत्तम कोणीच नव्हतं. आणि चर्चा तुमची निष्फळ ठरली तर आमच्या डोक्यावर का आरोप लावता? तुम्हाला संधी होती ना, तुम्ही त्यांना द्यायच्या असत्या त्यांनी मागितलेल्या जागा. पण त्यांच्या इंटेन्शनवर डाऊट घेतात की त्यांना यायचंच नव्हतं, केवळ चर्चा सुरू होती. आहे की ज्याला आपण आंबट द्राक्ष म्हणतो तशातला प्रकार आहे, ही कोल्हेपोई आहे. मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की हे जे पक्ष आहेत, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेची उबाठा सेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, यांची अपेक्षा अशी आहे की इतरांनी सगळ्यांनी यांना बिनशर्त समर्थन द्यावं आणि त्याग करावा. असं इतर कोणी करायला तयार नाही आहेत. आणि मग त्यांनी त्याग केला नाही की त्यांच्या इंटेन्शनवर त्या ठिकाणी ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मला असं वाटतं त्याचं उत्तर
वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी, बाळासाहेब, ते देतील. बरं, यावर्षी ना एक नवीन म्हणजे विशेषतः प्रामुख्याने पाहिलं जातं सर्वे आहे, बीजेपीचा सर्वे, आणि मग बीजेपीच्या सर्वेनुसार ही सीट कोणती, ती सीट कोणत्या पक्षाला, असे सारखे सर्वेच्या बातम्या येत असतात. आणि त्या सर्वेच्या माध्यमातून चिडून शिंदेकडच्या एका नेत्याने देखील आम्हाला सर्वे दाखवून काय घाबरवता आम्हाला, असा सारखा जो येतोय. खरंच तुमचे सर्वे होत आहेत? मी प्रतिप्रश्न विचारतो, ज्यांनी सर्वेची बातमी केली, आमचा सर्वे कोणी पाहिला? कोणी पाहिला सांगा? मी तेच सांगून राहिलो की अनफॉर्च्युनेटली बघा, मी पुन्हा सांगतो, हात जोडून सांगतो, मला माध्यमांना दोष द्यायचा नाही, पण तुम्हाला 24 तास चालवायचं आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर म्हणत नाही, मी ज्यांनी चालवली त्यांना म्हणतो, तुम्हाला 24 तास चालवायचं आहे, म्हणून कशाला कपोलकल्पित बातम्या तयार करता? आमचा सर्वे समजा असला, आम्ही त्यांना का दाखवू? त्यांचा काय संबंध आहे? आम्ही सर्वे आमच्या कॅन्डिडेट करता करतो, आमच्या सर्वेने आम्ही आमचे कॅन्डिडेट ठरवतो, त्यांनी आम्हाला सल्ला मागितला तर सल्ला देतो, त्यांचे उमेदवार ते ठरवतात. प्रॉब्लेम काय आहे? आणि हे पण जाहीरपणे मी सांगतो की दोन्ही पक्षामध्ये किंवा महायुतीत काही नेते असे आहेत की जे माध्यमांच्या बातमीवर रिॲक्शन देतात. मी माझ्या पक्षात तर सगळ्यांना सल्ला दिला आहे की माध्यमं आपली काम करतात, त्यांच्या बातमीवर तुम्ही का रिॲक्शन देता? तुम्ही पहिल्यांदा इंटरनली असं घडलं आहे का हे बघितलं पाहिजे, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही एखादी रिॲक्शन दिली पाहिजे. विनाकारण आता शिवसेनेचे काही नेते, माझी नाराजी आहे त्याच्यावर की भाजप आम्हाला दाबताय, भाजपला सगळ्या सीटा पाहिजे आहेत, असं 1-2 लोक बोलले, चुकीचं आहे. एक युतीचा धर्म असतो, तो प्रत्येकाने पाळायलाच पाहिजे. आम्ही पाळतो ना, तुम्ही पाळायला पाहिजे. पण या बाबतीत मी एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की एकनाथरावजी शिंदे यांनी नेहमी योग्य आणि सामंजस्याची भूमिका ठेवली. या सगळ्या राजकारणामध्ये यावेळेसचं एक वैशिष्ट्य असं आहे की पहिल्यांदा 2 भिन्न विचारसरणीचे पक्ष जे आहेत ते प्रीपोल अलायन्स करत आहेत. उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांनी प्रीपोल अलायन्स केलेली ही पहिली निवडणूक असेल. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. याचा अनालिसिस तुम्ही कसं कराल? नाही, अनालिसिस काय करायचं? कारण मागच्या वेळेस त्यांनी पोस्टपोल अलायन्स केला होता. नाही, आता ते भिन्न विचारसरणीचे फार राहिले असं मला वाटत नाही, कारण जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं आमच्यात आणि काँग्रेसमध्ये, आमच्यात आणि शरद पवारांमध्ये, मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य आमच्यात म्हणजे ज्याला असं म्हणू शकतो भिन्नता काय आहे? तर आम्ही राष्ट्रीयत्व मुख्यत्वे मानलेलं आहे आणि तुष्टीकरण हे आम्हाला मान्य नाही. म्हणजे लांगुल चालन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मग मायनॉरिटीजचं लांगुल चालन असेल. आमचं म्हणणं आहे की मायनॉरिटीजला वोट बँक म्हणू नका, त्याचं लांगुल चालन करू नका, मायनॉरिटीजचा विकास करा. त्यांना देशातल्या कुठल्याही नागरिकाप्रमाणे त्या ठिकाणी ट्रीट करा आणि त्यांचा विकास कसा होईल. पण विकास करायचा नाही आणि केवळ त्या ठिकाणी तुष्टीकरण करायचं, हे जे राजकारण झालं, ज्या राजकारणामुळे मायनॉरिटीजही मागे राहिल्या आणि आज फक्त काही पक्षांचं भलं झालं, दुर्दैवाने त्या तुष्टीकरणाच्या रेसमध्ये आता सगळ्यात पुढे उद्धव ठाकरे आहेत. आतापर्यंत उद्धवजींचं भाषण बाळासाहेबांप्रमाणे माझ्या हिंदू जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो व्हायचं. बंद झालं ना, नाही म्हणत आता. ठीक आहे, पण अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे मायनॉरिटीजचं अपीजमेंट त्यांनी सुरू केलं आहे, तुष्टीकरण सुरू केलं आहे, उर्दूत कॅलेंडर छापण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या सुरू झालेल्या आहेत, माझं मत असं आहे, कदाचित एखाद्या निवडणुकीमध्ये मायनॉरिटीचे वोट्स ते घेतील, पण लाँग टर्ममध्ये त्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे आता हे काही तिघं भिन्न राहिलेले नाहीत, हे सारखेच आहेत. तुम्ही नेहमी भूमिका तुमची स्पष्ट असते. तुमच्या समोर मोदींसारखे नेते आहेत. मायनॉरिटीचा मुद्दा चालू आहे. मायनॉरिटीसाठी तुम्ही काय केलं? मी मायनॉरिटीज करता काय केलं हे जर मी सांगायला बसलो तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर 2014 ते 2019 हा काळ सांगेन, ज्या काळामध्ये 10 वर्षाचं त्याच्यापूर्वीच्या काँग्रेसच्या काळात मायनॉरिटीजवर
वेगवेगळ्या योजनांवर झालेला खर्च बघा आणि माझ्या काळात झालेला बघा. त्यांच्या काळात पैसे ठेवले जायचे, खर्च व्हायचे नाहीत कधी. मी सांगितलं की मायनॉरिटीजच्या शिक्षणावर, मायनॉरिटीजच्या कौशल्यावर, मायनॉरिटीजच्या रोजगारावर त्या ठिकाणी पैसा खर्च झाला पाहिजे आणि तो आम्ही केला. कारण जोपर्यंत समाजातला हा घटक हा शिक्षित होणार नाही, समाजाच्या सोबत येणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. आम्ही कधीही वोट बँकेची राजनीती केली नाही, वोट बँकेचं राजकारण केलं नाही. कौशल्य विकासाच्या अंडर अनेक अशी शिबिरं झालेली मी पाहिलेली आहेत. बिलकुल केली आम्ही, मायनॉरिटीजसाठी मोठ्या प्रमाणात केली. मायनॉरिटीज मधल्या महिलांसाठी विशेषतः एकदम. त्यांना रोजगार कसा मिळावा, म्हणजे नुसतं त्यांना प्रशिक्षित नाही केलं. आपल्या लक्षात असेल, आपण कदाचित त्या कार्यक्रमाला होतात, की ज्या ठिकाणी हजारो मायनॉरिटीच्या महिलांना प्रशिक्षित करून आणि त्यांना कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभं केलं. ब्युटी पार्लर असेल किंवा शिवणयंत्र असेल, अशा माध्यमातून झालेलं आहे. तरी सुद्धा ना, म्हणजे आता तुम्हाला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला असेल की लोक असं म्हणतात नाही काय आहे ते ना, त्यांचा पक्ष गेला, त्यांचं चिन्ह गेलं, सिंपती त्यांच्याकडे आहे. दिसेलच निवडणुका समोर. असं सिंपती मिळण्यासारखं नेमकं केलं काय? पक्ष किंवा चिन्ह त्यांच्या कर्तृत्वामुळे गेलं, त्याचा दोष इतर कोणालाही देता येत नाही. मला सांगा की सत्तेमध्ये असलेले लोक सत्ता सोडून बाहेर पडतात. काही तर चुकलं असेल, काही तर प्रॉब्लेम असतील, काहीतरी तुमच्या वागण्यामध्ये अडचण असेल. सीबीआयची भीती दाखवली तुम्ही. कोणाच्या विरुद्ध ईडी सीबीआय? एकनाथ शिंदेच्या विरुद्ध आहे. एकतरी केस आहे ईडी सीबीआयची. त्यांच्यासोबत आलेल्या कोणाच्या विरुद्ध आहे? एखाद दुसऱ्याच्या विरुद्ध असू शकते, पण नेते तर एकनाथराव शिंदे होते ना. आता वायकार आले तुमच्याकडे, आले एकनाथरावांकडे, आधी आले नाही, नंतर आले. सिंपती फॅक्टर चालणार नाही. मला वाटत नाही की अशी काही सिंपती. हा, ते प्रयत्न हे खरं आहे. तुम्ही जे म्हणता ना, आता त्यांचा प्रयत्न केवळ सहानुभूतीवर मतं मिळवण्याचा आहे. पण सहानुभूती मिळण्याकरता तुमची पास्ट हिस्ट्री देखील तशी असली पाहिजे, ती नाही आहे. नक्कीच सर, अनेक प्रश्नांची तुम्ही अगदी मनमोकळी उत्तरं दिलीत आणि महाराष्ट्राच्या आणि देशातल्या या महाभारतामध्ये आता रिझल्ट काय लागतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. एक शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा शेवट करतोय. राज्यामध्ये दुष्काळ आहे पाण्याचा. निवडणुकीची आचारसंहितेमुळे महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे आशेने पाहते, त्यांना तुम्ही काय सांगाल? या उत्तराने आपण शेवट करूया. नाही, पहिल्यांदा तर दुष्काळाचे जे काही उपाय आहेत त्याच्यावर आचारसंहिता नसते. फक्त त्याचे अधिकार सरकारपेक्षा जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना असतात. पण महाराष्ट्रातले अधिकारी सेन्सिटिव्ह आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा होत असते. दुष्काळाच्या संदर्भात आढावा आम्हाला घेता येतो, तो आढावा देखील आम्ही घेत असतो. त्यामुळे पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष ठेवलेलं आहे. विशेषतः एक मोठा आपल्याजवळ जो काही चॅलेंज असतो तो पाणी योग्य प्रकारे वापर त्याचा झाला पाहिजे. म्हणजे सिंचनाकरताही मागणी असते, पिण्याकरताही मागणी असते, त्यामुळे कारखान्यांची असते. आत्ता टॉपमोस्ट प्रायोरिटी ही पिण्याच्या पाण्याला आहे. पिण्याचं पाणी हे जुलै एंडपर्यंत किती लागेल याचा अंदाज घेऊन मग पाण्याचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करतो. त्यामुळे कदाचित त्यातनं थोडी ओढताण होते. कधी शेतकऱ्यांना वाटतं की आम्हाला कमी पाणी मिळालं आहे, कधी इंडस्ट्रीला वाटतं, पण शेवटी पिण्याचं पाणी याला सर्वोच्च वरीयता आम्ही ठेवली आहे. काही अडचण येणार नाही आणि महाराष्ट्रात तहानलेला राहणार नाही त्याची खबरदारी अगदी 100% त्याची खबरदारी घेतली जाईल. अडचणी आल्या, अडचणी येतीलच. दुष्काळात अडचणी काय येणार नाही, पण त्या अडचणी दूर केल्या जातील हे निश्चितपणे सांगतो. नक्कीच. तुमच्या संपूर्ण या मुलाखतीतून आम्हाला मनमोकळी उत्तरं निश्चित मिळाली एवढं मी सांगेन. आपल्या राजकीय कारकिर्दीला आणि शुभेच्छा. आणि या निवडणुकीमध्ये एक चांगली लढत आम्हाला पाहायला मिळावी, एक चांगली लोकशाही आम्हाला पाहायला मिळावी, ह्याच अपेक्षेने या मुलाखतीचा शेवट करतो. धन्यवाद. आभारी. थँक्यू.